आजच्या या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय नामदार भुजबळ साहेब, ज्यांच्यामुळे आज हा योग या ठिकाणी घडून आला आणि या नदीजोड प्रकल्पाला अत्यंत युद्ध पातळीवर ज्यांनी चालना या ठिकाणी दिली ते राज्याचे जलसंपदा मंत्री, माझे मित्र आणि नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माझे सहकारी आणि मंत्रिमंडळातील सदस्य माननीय नामदार नरहरी झिरवळ, आमदार राहुल आहेर, आमदार आशुतोष काळे, आमदार राहुल ढिकले, आमदार दिलीप काका, आमदार काशीनाथ दाते, आमदार अमोल खताळ, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, या प्रकल्पामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला ते या विभागाचे मुख्य अभियंता आणि त्यांचे मिसाळ साहेबांनी त्यांचे सर्व सहकारी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं निमंत्रित केलेले नगर जिल्ह्यातून, नाशिक जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, पत्रकार आणि माझ्या सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे नदीजोड प्रकल्प ही गेल्या अनेक वर्षापासून चर्चेचा विषय होता. राज्य सरकारचा प्रामाणिक हेतू होता की समुद्राला वाहून जाणारं पाणी हे कोणत्याही परिस्थितीमध्ये वळवून गोदावरी खोऱ्यामध्ये, तापी खोऱ्यामध्ये आणि वेगवेगळ्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी टाकावं, जेणेकरून आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. गेले अनेक वर्ष शहरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा वापर या ठिकाणी होऊ लागला आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, शेतीच्या पाण्यावरती फार मोठा ताण या ठिकाणी पडला. आज नगर जिल्ह्याचे शेतकरी, नाशिक जिल्ह्याचे शेतकरी पाण्यासाठी या ठिकाणी वणवण फिरतात. त्यामुळे सरकारने युद्ध पातळीवर हा निर्णय घेतला आणि मागच्याच काळामध्ये 2.5 वर्षाच्या 3 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केल्या, त्यांचे DPR केले आणि DPR नंतर आता प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली. आज कार्यालयाचे या ठिकाणी नूतन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यामध्ये माझ्याही तालुक्याचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये फार कमी त्याचा फायदा होणार आहे, परंतु माझ्या तालुक्यामध्ये मात्र खूप त्याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्याचा फायदा निश्चित होईल, कारण जे पिण्याचं पाणी या ठिकाणी आरक्षित झालेलं आहे त्याच्या जागेवर या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाचं पाणी या ठिकाणी मिळणार आहे. माझी मनापासूनची धारणा आहे की पाऊस कधी कधी इतका पडतो की त्याला अडवलं जात नाही, त्याला अडवू शकत नाही. म्हणून पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब या ठिकाणी आपल्याला कसा जिरवता येईल, कसा अडवता येईल, या दृष्टिकोनातून राज्य सरकार या ठिकाणी प्रयत्नशील आहे. अजूनही मागच्या काळात जर आपण बघितलं तर बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर येऊन या ठिकाणी पाणी वाहून गेलेलं आहे. आलमट्टी धरणाचा प्रश्न तसाच या ठिकाणी भिजत पडलेला आहे. उद्या विखे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी दिल्लीला जाणार आहेत, त्या संदर्भातला निर्णय त्यांना घ्यायचा आहे. परंतु ह्या नदीजोड प्रकल्पाची सुरुवात करत असताना आमच्या शेतकरी बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की लवकरात लवकर या ठिकाणी आम्हाला ह्या 5 वर्षाच्या आत या ठिकाणी पाणी उपलब्ध होईल आणि आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, अशी अपेक्षा माझ्यासह आपल्या सर्वांची असणं साहजिक आहे. त्यामुळे मिसाळ साहेबांना माझी विनंती आहे, युद्ध पातळीवर आपल्या विभागामार्फत या ठिकाणी पाठपुरावा करा. विखे साहेब तर फार सिरियस आहेत, अत्यंत गंभीर आहेत आणि त्यांना हे खातं मिळाल्यामुळे मी माझं नशीब समजतो की विखे साहेबांकडे खातं आल्यामुळे माझ्या प्रश्नाला लवकरात लवकर या ठिकाणी न्याय मिळेल आणि माझा दुष्काळी तालुका त्यातून या ठिकाणी बाहेर पडेल, चांगलं चित्र निर्माण होईल. यामध्ये माझी फक्त एकच विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रकल्प राबवत असताना त्याच्या ज्या पोटचाळ्या आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, तिथून खालून सुरुवात करावी. जसं जसं पाणी येईल तसं तसं त्याचा युटिलायझेशन प्रॉपर लगेच झालं पाहिजे. अन्यथा आपण अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी धरण केलं,
आणि त्याचा लाभ क्षेत्र अद्यापर्यंत या ठिकाणी मिळत नाही, अजूनही पाणी मिळत नाही. 10 वर्ष झाले त्याला, निळवंड्याच्या धरणाला. परंतु लाभ क्षेत्रामध्ये चारा उपलब्ध नसल्यामुळे, पाणी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा फायदा प्रत्यक्षात या ठिकाणी फार कमी प्रमाणात मिळतो. तसा उद्या होता कामा नये की पाणी उचललं, धरणं बांधली, पाणी धरणात टाकलं, पण पुढे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नाही आणि मग शेतकऱ्यांना पुन्हा त्याच्यासाठी वाट पाहावी लागते. असं न होता खालून या ठिकाणी कामाला सुरुवात करावी आणि जे जे शक्य आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला परवानगीची आवश्यकताच नाही, वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही, जीवन प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता नाही, पर्यावरणाच्या परवानगीची आवश्यकता नाही, या ज्या परवानग्या ज्यामुळे आडल्या ज्या प्रकल्पामुळे ते प्रकल्प नंतर करण्यात यावे आणि ज्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही त्याचं टेंडर काढून काम तात्काळ सुरू करावं, जेणेकरून या कामाला गती मिळेल आणि लवकरात लवकर आमच्या शेतकरी बांधवांना पाणी उपलब्ध होईल. ही माझी या ठिकाणची प्रामुख्याने या ठिकाणी विनंती राहणार आहे. मला खात्री आणि विश्वास आहे विखे साहेबांचा यामध्ये प्रचंड अभ्यास आहे आणि चांगल्या व्यक्तीकडे ते खातं गेल्यामुळे याला चालना मिळेल, याला या ठिकाणी गती मिळेल आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी सर्वांना मुबलक पाणी उपलब्ध होईल अशी माझी या ठिकाणची अपेक्षा आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी समुद्राला या ठिकाणी वाहून जातं. हे वाहून जाणारं पाणी जर आपण अडवलं, जवळपास 22 ते 25 TMC पाणी, तर या ठिकाणी मराठवाडा, नाशिक आणि नगर या तिन्ही जिल्ह्याला त्याचा खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे आणि त्यासाठी विखे साहेब आपण प्रयत्न करत आहात. आम्ही सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आपण आगे या ठिकाणी पुढे निघा. जिथं गरज पडेल तिथं आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. परंतु लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.